नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डेव्हलप स्किल अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बेसिक्स ऑफ इंग्लिश लँग्वेज यामध्ये सेंटेन्स अँड इट्स पार्ट्स या संदर्भात माहिती अभ्यासणार आहोत। बघा, इंग्रजी भाषेमध्ये एखादं वाक्य म्हटलं की त्यामध्ये या खालील 5 घटकांचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो। यामध्ये पहिला आहे लेटर्स, दुसरा आहे वर्ड, तिसरा आहे फ्रेज, चौथा आहे क्लॉज आणि पाचवा ज्याबद्दल आपल्याला शिकायचं आहे। मग यामधून तुम्हाला इंग्लिश ग्रामर असेल, इंग्लिश स्पीकिंग असेल, कुठलाही भाग असू द्या व्यवस्थितरित्या पूर्ण करता येईल। चला तर वन बाय वन आपण आता याची माहिती अभ्यासूया। वाक्य आणि त्याचे घटक यामध्ये सर्वात पहिली महत्त्वाची भूमिका ही अक्षरांची असते, लेटर्स असते। आणि इंग्लिश लँग्वेज मध्ये अल्फाबेट्स किंवा लेटर्स आपण ज्याला म्हणतो हे किती आहेत तर 26 हे सगळ्यांना माहिती आहे। त्याबद्दल आपल्याला फार नवीन सांगण्यासारखं काहीही नाही, परंतु या 26 अक्षरांमध्ये काही कन्सोनंट्स आहेत तर काही वॉवेल्स आहेत। तसेच हे जे लेटर्स आहेत यामध्ये कॅपिटल लेटर्स आणि स्मॉल लेटर्स असे 2 प्रकार पाहायला मिळतात। बघा, इथे कन्सोनंट्स दिलेले आहेत B C D F G H J K L M N P Q R S T U T V W X Y Z एवढे इथे दिले आहेत। आणि त्यासोबत इथे खाली वॉवेल्स दिलेले आहेत A E I O U। म्हणजे कन्सोनंट म्हणजे व्यंजन आणि वॉवेल्स म्हणजे स्वर। व्यंजन आणि स्वर यापासून शब्द तयार होतो। तर A E I O U यांना स्वर म्हणतात, वॉवेल्स म्हणतात। तर बाकीची जी इतर 21 कन्सोनंट्स त्यांना आपण व्यंजन असं म्हणून ओळखतो। आता बघा, कॅपिटल लेटर्स आणि स्मॉल लेटर्स हे अक्षरांचे लिपी आहे की ज्यामध्ये कॅपिटल लेटर्स म्हटलं तर कॅपिटल A B C अशा प्रकारे येतं आणि स्मॉल लेटर म्हटलं तर A B C अशा प्रकारे लिहिलं जातं। हे 2 प्रकारे अक्षर लिहिता येतात। आता लेटर्स पाहिल्यानंतर आता दुसरा जो पार्ट आहे त्याकडे आपण वळणार आहोत, वर्ड। वाक्यातील दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे वर्ड। आता बघा, वर्ड म्हणजे काय ते पाहूया आपण। क्रमबद्ध अक्षरांच्या समूहास शब्द वर्ड असे म्हणतात। म्हणजे काय की अक्षरांचा समूह ज्यामध्ये कन्सोनंट आणि वॉवेल दोन्हीही येतात। लक्षात घ्या, कन्सोनंट आणि वॉवेल दोन्हीही येतात त्याला म्हणतो आपण शब्द। परंतु अशा मग कन्सोनंट आणि वॉवेल यांचा समूह म्हणजे शब्द का हे आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे। कारण यामध्ये हा जो शब्द आहे क्रमबद्ध हा फार महत्त्वाचा आहे। अनेक अक्षरांपासून शब्द तयार करत असताना त्या शब्दांची क्रमबद्ध मांडणी ही फार महत्त्वाची आहे। बघा, ए साऊंड ऑर ए लेटर or group of sound or letters that expresses a particular meaning is called word। तसेच इथे दुसरी व्याख्या दिली आहे, कॉम्बिनेशन ऑफ कन्सोनंट अँड वॉवेल्स। कन्सोनंट आणि वॉवेल्स यांचे एकत्रीकरण करून त्याची क्रमबद्ध मांडणी केली की त्यापासून शब्द तयार होतो। नाहीतर आपण जर म्हटलं की नाही, कन्सोनंट घ्या आणि वॉवेल्स घ्या आणि यापासून इथे शब्द तयार होतो, तर बघा सोपं आहे। O C W हे आपण याच्यात एक वॉवेल घेतलाय आणि 2 कन्सोनंट घेतले, यापासून शब्द तयार झाला का? आता हा वाचता येतो का? नाही। परंतु याला जर आपण क्रमबद्ध मांडलं C O W म्हणजे काऊ, काऊ म्हटलं की आपल्या समोर एक गाय हा प्राणी म्हणजे त्याचं चित्र आपल्या डोळ्यासमोर तयार होतं। तर इथे या अक्षरांची क्रमबद्ध मांडणी फार महत्त्वाची आहे। आणि यासाठी बघा एक्झाम्पल दिलेले आहेत काही इथे। बघा, O C L P M E T हे अक्षर आहेत, काही वॉवेल आहेत, काही कन्सोनंट आहेत, परंतु याची क्रमबद्ध मांडणी केल्यास मग कंप्लीट हा वर्ड तयार होतो। तसेच इथे अक्षरांचा समूह म्हणजे शब्द असा होत नाही, तर त्याची क्रमबद्ध मांडणी देखील प्रॉपर सिक्वेन्स अक्षरांचा असणं गरजेचं असतो। आणि म्हणून इथे म्हटलंय बघा, प्रॉपर सिक्वेन्स ऑफ लेटर्स दॅट एक्सप्रेस मिनिंग इज कॉल्ड वर्ड। मग आता याच्यासाठी काही एक्झाम्पल्स दिले आहेत बघा। कंप्लीट हे अक्षरांचं एकत्रीकरण आहे, त्यापासून शब्द कसा तयार होतो हे इथे दिलेलं आहे। तसाच इथे दिलेला आहे बघा, NTDUEST, परंतु इथे स्टुडंट याची व्यवस्थित मांडणी केली की असं तयार होतं।
त्यानंतर इथे पुन्हा पुढचा शब्द आहे होमवर्क. त्याच्यानंतर पुढचा आहे प्लेग्राऊंड. इथे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. जसं इथे या अक्षरापासून OCSLOH पासून स्कूल शब्द तयार होतो. त्यानंतर इथे टीचर शब्द तयार होतो. पुन्हा इथे क्लास शब्द तयार होतो. पुन्हा या अक्षराच्या समूहापासून स्टडी हा शब्द तयार होतो. पुन्हा इथून चॉक हा शब्द तयार होतो. त्याच्यानंतर या शब्द समूहापासून बुक हा शब्द तयार होतो. या शब्द समूहापासून नोटबुक हा शब्द तयार होतो. पुन्हा ISR पासून SIR हा शब्द तयार होतो. पुन्हा इथे या शब्द समूहापासून एक्सरसाइज शब्द तयार होतो. त्याच्यानंतर इथे या शब्दापासून लेसन शब्द तयार होतो. पुन्हा या शब्द समूहापासून ब्लॅकबोर्ड शब्द तयार होतो. त्यानंतर इथे या शब्द समूहापासून मॅडम हा शब्द तयार होतो. त्याच्यानंतर इथे या शब्द समूहापासून हेडमास्टर हा शब्द तयार होतो. आणि इथे पुन्हा पुढचा जो शब्द आहे या शब्द समूहापासून हॉलिडे हा शब्द तयार होतो. तर अशा प्रकारे अनेक शब्द समूहापासून वेगवेगळ्या प्रकारचे शब्द कसे तयार करतात आपण इथे लक्षात घेतलेलं आहे. आणि तुमच्या लक्षात आलं असेलच की अशा प्रकारे हा कॉन्सोनंट आणि वॉवेल यांच्या माध्यमातून शब्द तयार करता येतो. अशा प्रकारे तुम्हीही अनेक अक्षर तयार एकत्र घेऊन यापासून वेगवेगळे शब्द तयार करू शकता. याचा सराव करा म्हणजे वर्ड बिल्डिंग तुमचे डेव्हलप होत जाईल. यानंतर तिसरा पार्ट वाक्याचा महत्वाचा आहे तो म्हणजे फ्रेज. फ्रेजला आपण वाक्यांश असं म्हणतोय. बघा आपण फ्रेज म्हणजे काय हे समजून घेऊयात. काहीतरी अर्थ असलेल्या पण पूर्ण अर्थबोध न होणाऱ्या शब्दांच्या समूहाला वाक्यांश फ्रेज असे म्हणतात. बघा थोडाफार अर्थ असतो परंतु पूर्ण वाक्याचा अर्थ म्हणजे स्पष्ट होत नाही तेव्हा त्याला आपण फ्रेज असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल इन द बस. बसमध्ये काय चालू माहिती आहे का आपल्याला? नाही. बसमध्ये कोणी भांडतंय का बसमध्ये कोणी प्रवास करतंय की बसमध्ये कोणी रडतंय हे काही कळत नाही. पण बसमध्ये आहे याचा अर्थ कुठे घरी नाही किंवा बाहेर कुठे नाही. बस ही आपल्या समोर तयार होते आणि या बसमध्ये कोणीतरी बसून आहे असा आपल्याला इथं अर्थ म्हणजे लक्षात येतो. तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तसंच ऑन द टेबल. टेबलवर आहे. काय टेबलवर आहे काहीच माहिती नाहीये पण टेबलवर काहीतरी आहे ही बाब इथे आपल्याला लक्षात घेण्यासारखी आहे. त्यानंतर अंडर द ट्री. झाडाखाली. झाडाखाली काय आहे कोणालाच माहित नाहीये पण झाडाखाली कोणता प्राणी आहे का काय पण झाडाच्या खाली ही स्थिती आपल्याला लक्षात येते. तसंच ऑन द रोड. रस्त्यावर गाडी धावते, लोक भांडतात, मुले खेळतात असं काही इथं स्पष्ट होत नाही परंतु रस्त्यावर काहीतरी आहे, रस्त्यावर आहे असा अर्थ इथे स्पष्ट होतो. इन द रिव्हर. नदीमध्ये काय आहे मुलं स्विमिंग करतात की फिशरमॅन फिश पकडतात असं काही इथे स्पष्ट होत नाही पण नदीमध्ये आहे याचा अर्थ समुद्रात नाही किंवा इतर ठिकाणी नाही असा तिथे थोडाफार अर्थ आपल्याला लक्षात घेता येतो. त्यानंतर इन द इव्हनिंग. सायंकाळी. याचा अर्थ काय की सायंकाळीच्या वेळेला काहीतरी घडतंय. सकाळी घडतंय असं म्हटलं का इथे? नाही. म्हणजे एक विशिष्ट अर्थ यातून स्पष्ट होतो परंतु पूर्ण अर्थबोध होत नाही. पूर्ण वाक्याचा अर्थबोध होतो का? नाही. आणि म्हणूनच याला फ्रेज वाक्यांश असं म्हणतात. बघा या फ्रेजच्या अनुषंगाने आपल्याला असं लक्षात घेता येतं फ्रेज ही एक वाक्याचा भाग आहे. याचा अर्थ फ्रेज म्हणजे पूर्ण वाक्य होत नाही. आता फ्रेज म्हणजे काय हे आपण लक्षात घेतल्यानंतर फ्रेजचे प्रकार आपल्याला थोडक्यात पाहायचे आहे. बघा फ्रेजचे एकूण 5 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये एक आहे नाउन फ्रेज, दुसरे आहे ऍडजेक्टिव्ह फ्रेज, ऍडव्हर्ब फ्रेज, चौथी आहे वर्ब फ्रेज आणि पाचवी आहे प्रिपोजिशनल फ्रेज. की अशी फ्रेज की ज्यामध्ये नामाचा उपयोग असेल त्याला म्हणतो आपण नाउन फ्रेज. अशी फ्रेज की ज्यामध्ये ऍडजेक्टिव्हचा वापर असेल त्याला म्हणतो आपण ऍडजेक्टिव्ह फ्रेज. त्यानंतर अशी फ्रेज की ज्यामध्ये ऍडव्हर्बचा वापर केलेला असेल त्याला म्हणतात ऍडव्हर्ब फ्रेज. त्यानंतर अशी फ्रेज की ज्यामध्ये व्हर्बचा वापर केला आहे त्याला व्हर्ब फ्रेज म्हटलं जाते. आणि अशा फ्रेजेस की ज्यामध्ये प्रेपोजिशनचा वापर केलेला असेल त्याला म्हणतो आपण प्रेपोजिशनल फ्रेज. फॉर एक्झाम्पल नाउन फ्रेजचं एक्झाम्पल इथे बघा. ही न्यू व्हेन टू गेट अप. यामधून नाउन नामाबद्दलची माहिती स्पष्ट होते. त्याच्यानंतर ऍडजेक्टिव्ह फ्रेज. डिड यू सी द मॅन सेलिंग बॅग्स. इथे बॅग्स सेलिंग करणारा माणूस म्हणून ऍडजेक्टिव्ह त्याला इंडिकेट होतं. त्याच्यानंतर ऍडव्हर्ब फ्रेज. द टॉर्टाइज वॉक्स व्हेरी स्लोली हा ऍडव्हर्ब आहे आणि म्हणून ऍडव्हर्बियल फ्रेज इथे दिसते. इथे बघा हे अंडरलाईन केलेले जे शब्द आहेत हे तुम्हाला फ्रेजेस मेन्शन करतात. इथे सुद्धा व्हेरी स्लोली. त्याच्यानंतर व्हर्ब फ्रेज. दे मे हॅव बीन वर्किंग. इथे वर्किंग V4 चा वापर इथे केलेला आहे आणि म्हणून
इथे वर्ब फ्रेज आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर प्रेपोजिशन फ्रेज, यामध्ये इन हे प्रेपोजिशन वापरलेलं आहे आणि म्हणून त्याला प्रेपोजिशनल फ्रेज असं म्हणतात. बघा इथे प्रत्येक अंडरलाईन केलेला पार्ट हा फ्रेज इंडिकेट करतोय, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि त्याला अनुसरून फ्रेज म्हणजे पूर्ण वाक्य होत नाही. जसं वेन टू गेट अप, केव्हा उठायचं, काय आहे याच्यातून स्पष्ट होत नाही, पण जेव्हा वाक्याचा वापर होतो तेव्हा आपल्या लक्षात येतं ही न्यू वेन टू गेट अप, त्याला माहिती होतं कधी उठायचं ते. डिड यू सी द मॅन सेलिंग बॅग, सेलिंग बॅग्स ही फ्रेज आहे, परंतु तुम्ही तो माणूस पाहिला का, बॅग विकणारा माणूस, माणूस कोणता, बॅग विकणारा, इथे ऍडजेक्टिव्ह इंडिकेट होतं. त्याच्यानंतर म्हणजे माणसाबद्दलची विशेष माहिती सांगणारा शब्द इथे आपल्याला लक्षात घेता येतं. त्याच्यानंतर ऍडव्हर्ब फ्रेज, ऍडव्हर्बचा वापर केलेला आहे आणि म्हणून आपल्याला ऍडव्हर्ब फ्रेज इथे सांगता येतं. म्हणजे बघा व्हेरी स्लोली, खूपच हळूवारपणे, काय खूप हळूवारपणे कळत नाही, पण जेव्हा वाक्य पूर्ण वाचतो आपण, द टॉर्टाइज वॉक्स व्हेरी स्लोली, की टॉर्टाइज हळूहळू चालतोय, तेव्हा आपल्याला लक्षात घेता येतं की टॉर्टाइजची चाल कशी आहे, हळूहळू आहे. म्हणजे क्रियेबद्दलची विशेष माहिती सांगणारा शब्द क्रिया विशेषण, ऍडव्हर्ब ज्याला म्हटलं जातं. त्यानंतर व्हर्ब फ्रेज, व्हर्ब म्हणजे क्रियापद, की जिथे व्हर्बचा वापर त्या फ्रेज मध्ये केला गेला आहे. मे हॅव बीन वर्किंग असा हा शब्दाचा समूह आहे. मे हॅव बीन वर्किंग वरून पूर्ण अर्थ क्लिअर होत नाही, परंतु दे हॅव मे हॅव बीन वर्किंग सिन्स मॉर्निंग असं जर म्हटलं, सकाळपासून काम करत आलेले आहेत, याचा अर्थ काय की वर्ब फ्रेज इथे आपल्याला मेंटेन करता येत आहे. त्याच्यानंतर आहे प्रेपोजिशनल फ्रेज, दे वेअर स्विमिंग इन द रिव्हर, इन म्हणजे मध्ये, मध्ये या अर्थाने प्रेपोजिशनचा वापर केलेला आहे आणि म्हणून इन द रिव्हर, रिव्हर मध्ये काय आहे माहित नाही, पण जेव्हा पूर्ण वाक्य वाचतो आपण, दे वेअर स्विमिंग इन द रिव्हर, ते नदीमध्ये स्विमिंग करत होते, याचा अर्थ इथे स्विमिंग करण्याची क्रिया नदीमध्ये होती. पहिले इन द रिव्हर म्हटलं तर काहीच माहिती होत नव्हतं, आता मात्र आपल्याला वन बाय वन तिथे लक्षात घेता येतं. त्यानंतर वाक्याचा महत्वाचा आणि चौथा घटक म्हणजे क्लॉज, ज्याला पोटवाक्य किंवा उपवाक्य असं आपण म्हणतो. बघा व्याख्या काय दिली आहे की, जेव्हा एखाद्या वाक्यात एकापेक्षा जास्त वाक्य येतात आणि प्रत्येक वाक्यात उद्देश, उद्देश म्हणजे सब्जेक्ट, कृती करणारा, आणि विधेय म्हणजे प्रेडिकेट, म्हणजे जी कृती दिली असते, जी कर्त्याद्वारे केली जाणारी कृती असते, ह्या दोन्ही गोष्टी असतात, तेव्हा त्या प्रत्येक वाक्याला उपवाक्य किंवा पोटवाक्य, ज्याला आपण क्लॉज असे म्हणतात. म्हणजेच काय, उद्देश म्हणजे सब्जेक्ट प्लस प्रेडिकेट म्हणजे विधेय, ह्या दोन्हीच्या एकत्रीकरणाला आपण सेंटेन्स म्हणतो. एक महत्वाची बाब इथे आपल्याला लक्षात घेता येईल की एका वाक्यात एकापेक्षा जास्त क्लॉज असू शकतात, एकापेक्षा जास्त क्लॉज असू शकतात, एकाच क्लॉजवर वाक्य पूर्ण होत नाही. म्हणजे अनेक क्लॉजेस, दोन किंवा दोन पेक्षा जास्त पोटवाक्यांच्या समूहाला वाक्य म्हटलं जातं, असं आपल्याला इथे लक्षात घेता येईल. म्हणजे काय की दोन पेक्षा जास्त किंवा दोन जेव्हा क्लॉज तिथे असतात, तेव्हा त्यामध्ये आपल्याला दोन्ही वाक्यामध्ये सब्जेक्ट आणि प्रेडिकेट हे दोन्हीही पाहायला मिळतात आणि त्यापासून मग एक वाक्य तयार होतं. जसं उदाहरण पाहूया आपण आता, इथे काही उदाहरण दिले आहे. ही राईट्स ए स्टोरी, या वाक्यामध्ये ही हा सब्जेक्ट आहे आणि राईट्स ए स्टोरी हा प्रेडिकेट आहे. तसंच अँडने हे वाक्य जोडले आहे. दुसरं वाक्य आहे सी राईट्स ए पोएम, इथे सुद्धा सी सब्जेक्ट आहे आणि राईट्स ए पोएम हा प्रेडिकेट आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल पाहूया आपण. राम वर्क्स इन द फार्म, राम हा सब्जेक्ट आहे, वर्क्स इन द फार्म हा प्रेडिकेट आहे, अँड पुन्हा अँड वाक्य जोडलं आहे. दुसऱ्या वाक्यात श्याम हा सब्जेक्ट आहे, वर्क्स इन द गार्डन हा इथे प्रेडिकेट आहे. क्लॉज म्हणजे काय, ज्यामध्ये सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट अशी रचना पाहायला मिळते आणि असे क्लॉजेस दोन किंवा दोन पेक्षा जास्त जेव्हा वाक्यात असतात तेव्हा त्याला एक सेंटेन्स आपण म्हणतो. तिसरं एक्झाम्पल पहा. आय सॉ देम वेन आय वॉज प्लेइंग, आता इथे सुद्धा आय हा सब्जेक्ट आहे, सॉ देम हा प्रेडिकेट आहे, इथे सुद्धा आय हा सब्जेक्ट आहे आणि वॉज प्लेइंग हा प्रेडिकेट आहे. त्याच्यासोबतच पुढचं एक्झाम्पल पाहूया. इफ यू स्टडी हार्ड यू विल पास द एक्झाम, पहिलं वाक्य आहे इफ यू स्टडी हार्ड आणि दुसरं वाक्य आहे यू विल पास द एक्झाम. इथे यू हा सब्जेक्ट आहे आणि स्टडी हार्ड हा प्रेडिकेट आहे. तसं इथे यू हा सब्जेक्ट आहे आणि हा विल पास द एक्झाम हा प्रेडिकेट आहे. त्यासोबतच पाचवं एक्झाम्पल आपल्याला पाहता येईल. दे क्राईड लाऊडली, दे हा सब्जेक्ट आहे, क्राईड लाऊडली हा प्रेडिकेट आहे, बिकॉज हे इथे कंजक्शन वापरण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर दे हा सब्जेक्ट आहे,
saw a snake in front of them हे इथे प्रेडिकेट आहे. म्हणजेच काय की इथे बिकॉज, इथे व्हेन, इथे अँड, हे यामुळे दोन उपवाक्य जोडली आहे आणि त्यापासून एक पूर्ण सेंटेन्स तयार झालेला आहे असं आपल्याला इथे लक्षात घेता येतं. ह्यामध्ये आता बघा की आपण पाहिलंय पहिला लेटर्स, त्याच्यानंतर वर्ड्स, म्हणजे लेटर्स पासून वर्ड्स, वर्ड्स पासून फ्रेज आणि फ्रेज पासून क्लॉज. इथे ह्या चारही घटकांपासून एक वाक्य तयार होतं. आणि म्हणून इथे म्हणतोय आपण की जेव्हा एखाद्या वाक्यात एकापेक्षा जास्त वाक्य येतात आणि प्रत्येक वाक्यात उद्देश विधेय असतात तेव्हा त्या प्रत्येक वाक्याला उपवाक्य किंवा पुढवाक्य आपण म्हणतोय, क्लॉज म्हणजे. आणि असे क्लॉजेस म्हणजे एका वाक्यात एकापेक्षा जास्त म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त असे वाक्य येतात, त्यापासून सेंटेन्स तयार होतं. हे आपल्याला इथे लक्षात आलं असेल. आपल्याला क्लॉजेसचे काही एलिमेंट्स पाहायचे आहे आणि त्याचे थोडक्यात प्रकारही लक्षात घ्यायचे आहे. बघा, एलिमेंट्स ऑफ द क्लॉज. सब्जेक्ट पाहायला मिळतो, आपण म्हटलंय सब्जेक्ट आणि प्रेडिकेट. म्हणजे यस, नंतर वर्ब पाहायला मिळतो, यस प्लस व्ही फॉर वर्ब. त्यानंतर ऑब्जेक्ट पाहायला मिळतो, झालं. त्याच्यानंतर कॉम्प्लिमेंट पाहायला मिळते. कॉम्प्लिमेंट म्हणजे काय की या ऑब्जेक्ट बद्दलची अधिक माहिती देणारे शब्द. प्लस इथे ऍडव्हर्बियल सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. ऍडव्हर्बियल म्हणजे अशा शब्दांचा समूह जे वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी ऍडव्हर्बची म्हणजे क्रियाविशेषणाची भूमिका निभावतात, त्याला आपण ऍडव्हर्बियल असं म्हणतोय. मग बघूयात की वाक्य इथे एक एक्झाम्पल लक्षात घेऊ म्हणजे आपल्या लक्षात येईल. बघा, इंडियन पीपल हा झाला सब्जेक्ट, इथे सब्जेक्ट पाहिजे वर्बच्या ऐवजी. इंडियन पीपल हा झाला सब्जेक्ट. रिसेंटली हा झाला ऍडव्हर्ब, ऍडव्हर्बियल. त्याच्यानंतर सेलिब्रेटेड हा झाला V2. त्याच्यानंतर 75th इंडिपेंडन्स डे हा झाला तुमचा ऑब्जेक्ट. त्यानंतर विथ ग्रेट जॉय ऑब्जेक्ट बद्दलची अधिक माहिती देणारा शब्द आहे आणि म्हणून याला म्हणतो आपण इथे कॉम्प्लिमेंट. अशा प्रकारे इंडियन पीपल रिसेंटली सेलिब्रेटेड 75th इंडिपेंडन्स डे विथ ग्रेट जॉय, यामध्ये हे सही घटक आपल्याला पाहायला मिळतात. इथे सब्जेक्ट, नंतर ऍडव्हर्बियल आलं आहे, नंतर V2 आलेला आहे, नंतर ऑब्जेक्ट इंडिपेंडन्स डे आला आहे आणि कॉम्प्लिमेंट आलेला आहे. मग अशा प्रकारे वाक्याचे एकूण 6 घटक आपल्याला पाहायला मिळतात. सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट आणि ऍडव्हर्बियल. हे सगळे क्लॉज मधील एलिमेंट्स आहेत. आता आपण या क्लॉजेसचे दोन जे मुख्य प्रकार आहेत ते आपण पाहूयात. बघा, काइंड्स ऑफ क्लॉजेस. देयर आर 3 काइंड्स ऑफ क्लॉजेस. क्लॉजेसचे मुख्य जे प्रकार आहेत किती आहेत? 3. एक मेन क्लॉज, दुसरा सबऑर्डिनेट क्लॉज आणि तिसरा कोऑर्डिनेट क्लॉज. म्हणजे आपल्याला हे असं लक्षात घ्यायचं आहे की इथे मेन क्लॉज, इथे सबऑर्डिनेट क्लॉज आणि तिसरा इथे कोऑर्डिनेट क्लॉज. तर हे 3 क्लॉज वाक्यात कशी भूमिका निभावतात हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. बघा, मेन क्लॉज म्हणजे काय लक्षात घेता येईल आपल्याला. पहिले मेन क्लॉज पूर्ण अर्थबोध करून देणाऱ्या उपवाक्याला मेन क्लॉज असे म्हणतात. की एखादं वाक्य आहे की ज्यातून आपल्याला पूर्ण अर्थ प्राप्त होतो, त्याला आपण मेन क्लॉज म्हणतोय. उदाहरणार्थ, व्हेन आय वेंट टू हिम, जेव्हा मी त्याच्याकडे गेलो, ही वॉज सिंगिंग ए सॉन्ग, तो गाणं गात होता. तो गाणं गात होता कधी? जेव्हा मी त्याच्याकडे गेलो. पण गाणं गाण्याची क्रिया ही मुख्य आहे आणि म्हणून इथे याला आपण मेन क्लॉज असं संबोधतो. त्यानंतर दुसरा आहे सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे काय? मुख्य उपवाक्याला अर्थ पूर्ण करण्यासाठी सहाय्य करणारा उपवाक्य म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज. स्वतंत्रपणे अर्थ व्यक्त न करू शकणाऱ्या उपवाक्याला आपण सबऑर्डिनेट क्लॉज असं म्हणतो, की जे स्वतंत्रपणे अर्थ पूर्ण करत नाही परंतु मेन क्लॉजचा अर्थ पूर्ण करण्यासाठी जे हेल्प करणारा क्लॉज असतो त्याला आपण सबऑर्डिनेट क्लॉज असं म्हणतो. उदाहरणार्थ बघा, व्हेन आय वेंट टू हिम, जेव्हा मी त्याच्याकडे गेलो, ही वॉज सिंगिंग, तो गाणं गात होता. या कधी? जेव्हा मी त्याच्याकडे गेलो तेव्हा मला माहित झालं तो गाणं गात होता. म्हणजे इथे तुम्हाला जाण्याची क्रिया महत्वाची आहे तुमची, ज्याच्यावर ही मेन जे वाक्य आहे, मेन क्लॉज आहे, हे आधारलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे कोऑर्डिनेट क्लॉज. आजच्या सध्याच्या तुम्ही जर ग्रामरचे पुस्तक अभ्यासले पाहिले तर तुम्हाला असं लक्षात येईल की
क्लॉजेसचे फक्त हे दोनच प्रकार सांगितले जातात, मेन क्लॉज, सबऑर्डिनेट क्लॉज. परंतु कोऑर्डिनेट क्लॉज हा देखील एक क्लॉजचाच प्रकार आहे. मग कोऑर्डिनेट क्लॉज म्हणजे काय हे आपल्याला पाहता येईल. बघा, एक कोऑर्डिनेट क्लॉज इज ए क्लॉज. कोऑर्डिनेट क्लॉज हा असा एक उपवाक्य आहे किंवा पोटवाक्य आहे दॅट इज इंट्रोड्यूस बाय वन ऑफ द कोऑर्डिनेटिंग कंजक्शन, की जे कोऑर्डिनेटिंग कंजक्शनच्या माध्यमातून ओळखल्या जाते. की एखाद्या वाक्यामध्ये जर कोऑर्डिनेटिंग कंजक्शनचा वापर केला असेल तर त्याला आपण कोऑर्डिनेट क्लॉज असं म्हणतो. मोस्ट कॉमनली अँड ऑर बट. अँड आणि बट हेच कोऑर्डिनेटिंग कंजक्शन ज्या वाक्यात दिसतात त्याला आपण कोऑर्डिनेट क्लॉज असं सुद्धा म्हणतो. उदाहरणार्थ बघा, इट वॉज ऍपल ब्लॉसम टाइम अँड द डेज वेअर गेटिंग वॉर्मर. आता इथे हे जे वाक्य आहे द डेज वेअर गेटिंग वॉर्मर आणि इट वॉज ऍपल ब्लॉसम टाइम हे जे उपवाक्य आहेत हे अँड ने जोडलेले आहे. जेव्हा आपण या क्लॉजचा विचार करतो तेव्हा हे दोन्ही स्वतंत्र वाक्य आहेत आणि दोन्हीही एकमेकांवर आधारलेले नाही, परंतु हे अँड ने जोडले आहे आणि म्हणून त्याला कोऑर्डिनेट क्लॉज असं आपण म्हणतो. मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज एकमेकांवर म्हणजे संबंधित असतात तेव्हा त्याचा अर्थ पूर्ण होतो. परंतु कोऑर्डिनेट क्लॉज हा स्वतंत्रपणे अर्थ व्यक्त करू शकतो जो अँड आणि बट सारख्या कंजक्शनच्या कोऑर्डिनेटिंग कंजक्शनच्या माध्यमातून अर्थ स्पष्ट करतो. दुसरं एक्झाम्पल आहे बघा, आय वॉजंट ए फॅन ऑफ मोस्ट व्हेजिटेबल बट आय डिडंट माइंड पीज. तर इथे दोन्हीही क्लॉज हे जे आहे हे स्वतंत्रपणे आपल्याला पाहायला मिळतात, परंतु बट या कंजक्शनच्या माध्यमातून जोडले जातात आणि म्हणून त्याला कोऑर्डिनेट क्लॉज असं म्हटलं जातं. हा जो प्रकार आहे कोऑर्डिनेट क्लॉज हा जनरली ग्रामरच्या पुस्तकातून वगळलेला आपल्याला पाहायला मिळतो. बऱ्याच लोकांचे म्हणजे पुस्तकं जर तुम्ही अभ्यासले तर त्यात तुम्हाला हा प्रकार पाहायला मिळणार नाही. पण आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे, पूर्णतः ग्रामरचा एक एक घटक आपल्याला पूर्णतः आला पाहिजे आणि म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपण काळजीपूर्वक पाहतोय. जेव्हा क्लॉजच्या संदर्भात आपण चर्चा करू तेव्हा याबद्दल डिटेल अभ्यास करणारच आहोत, पण इथे थोडक्यात वाक्याच्या अनुषंगाने आपल्याला माहिती घेणं गरजेचं होतं आणि म्हणून इथे क्लॉजचे 3 प्रकार आपल्याला लक्षात घेता येतात. आता जो महत्वाचा भाग आहे 5वा पार्ट ज्याला आपण सेंटेन्स म्हणतो. पार्ट्स ऑफ सेंटेन्स आतापर्यंत पाहिले आपण. आता सेंटेन्स म्हणजे नेमकं कसं असतं आणि त्यात काय काय येतं हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. हे सगळे घटक आता आपण जे 4 घटक आपण अभ्यासले हेच सेंटेन्स मध्ये येतात, पण सेंटेन्स कसं आहे आणि त्याची रचना कशी असते हे आता आपल्याला इथे लक्षात घ्यायची असते. बघा, क्रमबद्ध तसेच अर्थपूर्ण शब्दांच्या समूहास वाक्य सेंटेन्स असे म्हणतात. मग जनरली वाक्याचा क्रम हा कसा असतो, यस प्लस व्ही प्लस ओ. म्हणजे वाक्यात सर्वप्रथम सब्जेक्ट येईल, कर्ता, नंतर क्रियापद आणि मग कर्म. म्हणजे कृती करणारा पहिले, नंतर त्याचा क्रियापद आणि मग त्याचे कर्म जे कृती कर्त्याकडून केली जाते. बघा एक्झाम्पल मध्ये आपण पाहूयात, वी सेलिब्रेट इंडियन फेस्टिवल. आता यामध्ये सब्जेक्ट वी, सेलिब्रेट V1 आणि इंडियन फेस्टिवल हा ऑब्जेक्ट आहे. म्हणजे हे तिन्ही घटक आपल्याला इथे लक्षात घेता येतील. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल आहे बघा, आय लिव्ह इन वाशिम. आय सब्जेक्ट, लिव्ह V1 आणि इन वाशिम ऑब्जेक्ट. तिसरं आहे माय फादर हा सब्जेक्ट, त्याच्यानंतर वर्क्स V1 आणि इन द फार्म ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर चौथं वाक्य आहे ही प्लेज लाईक सचिन ऑब्जेक्ट. म्हणजे सब्जेक्ट ही, प्लेज V1 आणि लाईक सचिन इथे ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर कॅमल्स सब्जेक्ट, आर V1 किंवा वर्क, द शिप्स इन द डेझर्ट ह्याला ऑब्जेक्ट. आता इथे या सर्व एक्झाम्पल वरून आपल्याला असं लक्षात येतं की वाक्यात जनरली रचना यस प्लस व्ही प्लस ओ अशीच असते. आता जसं एक एक्झाम्पल आणखी पाहूया आपण, थोडस या रचनेच्या संदर्भात चेंजेस आपल्याला लक्षात घेता येतील. बघा इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे, आय सब्जेक्ट, प्ले वर्ब आणि क्रिकेट ऑब्जेक्ट, यस व्ही ओ. परंतु कधी कधी असं असतं की वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज नसते, म्हणजे या ऑब्जेक्टची गरज नसते. फॉर एक्झाम्पल एखाद्याने विचारलं काय करतो, एखादा समोरील व्यक्ती उत्तर देताना म्हणेल की मी खेळतो. मी खेळत असेल कुठला तरी खेळ तर तो खेळतो म्हटलं तर इथे सब्जेक्ट आणि वर्बच पाहायला मिळतो. त्यानंतरच्या वाक्यात आपल्याला पाहायला मिळेल की प्ले क्रिकेट, क्रिकेट खेळ, म्हणजे इथे व्ही आणि ऑब्जेक्ट आहे, म्हणजे इथे सब्जेक्ट दिलेला नाही. बघा
वाक्य म्हणजे एस प्लस व्ही प्लस ओ असं असतं, हे आपण इथं आता पाहिलेलं आहे. परंतु कधी कधी वाक्यात ऑब्जेक्ट नसतो परंतु वाक्याचा अर्थ पूर्ण होतो, त्याला म्हणतो आपण अकर्मक क्रियापदे, इंट्रान्झिटिव्ह वर्ब, की ज्याच्यामध्ये कर्माची गरज पडत नाही. वाक्याचा अर्थ पूर्ण करण्याकरता कर्माची गरज पडत नाही. आणि म्हणून इथे सब्जेक्ट प्लस वर्ब आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर दुसरं जे आहे इथे प्ले क्रिकेट म्हणजे वर्ब प्लस ऑब्जेक्ट आहे. कधी कधी वाक्यात कर्ताही दिलेला नसतो, परंतु या तिन्ही वाक्यात एक महत्वाची बाब कॉमन आहे आणि ती म्हणजे प्ले. प्ले म्हणजेच वर्ब. जर वाक्यात वर्ब जर नसेल तर मग मात्र वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. बघा, कधी वाक्यात सब्जेक्ट नसला चालेल, कधी कधी वाक्यात ऑब्जेक्ट नसला तरी चालेल, परंतु वर्ब असावा लागतो. वर्ब असल्याशिवाय वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही आणि म्हणून वर्बलाच वाक्याचा काय म्हटलं जातं, आत्मा म्हटलं जातं, सोल. हा वर्बच आपल्याला वाक्यात कसा वापरायचा हे नीट समजून घेणं गरजेचं आहे. जेव्हा ह्या वर्बचा वापर तुम्हाला करता येईल तेव्हा इंग्लिश लँग्वेज मधील जवळपास प्रॉब्लेम तुमच्या सॉल्व्ह झालेल्या असतील. आणि म्हणून इथून पुढे जे काही व्हिडिओज आपण पाहणार आहात त्यामध्ये वर्बचा वापर आपल्याला शिकायचा आहे आणि वर्बच्या वापरासोबतच आपण ज्या प्रकारे इंग्लिश बोलू लागू त्यामध्ये सुद्धा वर्बचा योग्य त्या पद्धतीने वापर करायचा आहे, ज्यामुळे स्पोकन इंग्लिश साठी तुम्हाला मदत होईल, ग्रामर शिकण्यासाठी मदत होईल आणि एकूणच इंग्रजी भाषा संपूर्णपणे सुधारण्यासाठी शिकण्यासाठी तुम्हाला याचा पूर्ण उपयोग होईल असं मला वाटतं. आणि म्हणून वर्बचा वापर आपल्याला इथे नीट लक्षात घ्यायचा आहे. ह्या वर्बचा वापर करू लागल्यानंतर मग सेंटेन्स व्हेरिएशन आपल्याला लक्षात घ्यायचं आहे आणि मग हळूहळू वर्ड बिल्डिंग डेव्हलप होईल. आणि वर्ड बिल्डिंग डेव्हलप झाल्यानंतर इंग्लिश लँग्वेजच्या संदर्भात जी सामान्यपणे भीती असते ही भीती आपल्या मनातून कायमची नष्ट होईल आणि इंग्लिश लँग्वेज मध्येही तुम्ही आवडीच्या विषयाप्रमाणे चांगले गुण घेऊ लागाल आणि तुमची आवड देखील निर्माण होईल. ह्यानंतर आता आपण वाक्य म्हणजे काय हे पाहिलं, वाक्यामधील घटकही अभ्यासले, परंतु वाक्याचे जे दोन भाग पडतात हे आपल्याला इथं पाहायचं आहे. पार्ट्स ऑफ सेंटेन्स. पहिलं दिलेलं आहे सब्जेक्ट, ज्याला आपण उद्देश म्हणतोय, आणि दुसरं दिलेलं आहे प्रेडिकेट, ज्याला आपण विधेय म्हणतो. सब्जेक्ट म्हणजे काय, उद्देश म्हणजे कृती करणारा. इथे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. इथे ही हा सब्जेक्ट आहे, सी हा सब्जेक्ट आहे या खालच्या वाक्यात, पुढच्या वाक्यात दे हा सब्जेक्ट आहे, आय हा इथे सब्जेक्ट आहे आणि इथे वॉटर हा सब्जेक्ट आहे. या व्यतिरिक्त वर्ब प्लस ऑब्जेक्ट, वर्ब प्लस ऑब्जेक्ट हे जे आहे याला आपण प्रेडिकेट म्हणतोय. जी कृती कर्त्याकडून केली जाते, उद्देशाकडून केली जाते, उद्देशाने केलेली कृती म्हणजेच प्रेडिकेट आपल्याला असं लक्षात घेता येईल. बघा इथे स्टोल ए नेकलेस, वेअर सिंगिंग इन द कन्सर्ट, यूज टू रीड स्टोरीज आणि बॉइल्स ऍट 100 डिग्री सेल्सिअस, हे झालं आपलं प्रेडिकेट. सब्जेक्ट आणि प्रेडिकेट असे दोन भाग वाक्याचे आपल्याला इथे लक्षात घेता येतात आणि हे आपण नीट लक्षात घेतले पाहिजे. त्यानंतर वाक्यात कधीही चेंज करत असताना कर्ता हा फारसा बदलत नाही, परंतु प्रेडिकेट मध्ये जे बदल होतात त्यावर वाक्याचा अर्थ आणि काळ हा देखील बदलताना आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा प्रकारे सेंटेन्स आणि त्याचे पार्ट्स आपण लक्षात घेतलेत. पुढच्या तासामध्ये आणखी नवीन एका घटकासह आपण भेटूयात. ठीक आहे, तर आज आपण इथे थांबणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.